नमस्कार, मी चारू आणि आपल्या #CR कथा या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तुमचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे ही कथा आज इथपर्यंत पोहोचली आहे. आज ऐकूया अमोली कथेचा 6वा भाग. नव्या घरातल्या पहिल्या दिवसाची कहाणी. नवीन नाती, नवीन रीती आणि मनात उठलेले न बोललेले प्रश्न. पहिलेच नवीन जागा आणि त्यात सगळ्या आजूबाजूला गच्च खोली भरून पाहुणे. त्यात कुणी वयस्कर बाईच्या नाकातोंडातून येणारा घोरण्याचा आवाज, त्यात मध्येच त्या बहिणीच्या बाळाची रडरड. यातच अमोलीची रात्र गेली. भल्या पहाटे नुकताच डोळा लागला होता की तिथे हळद फेडण्याच्या तयारीच्या गडबडीने तिला जागसुद्धा आली. तिने घड्याळात बघितलं तर अजून पहाटेचे 4च वाजत होते. ती उठून बसत दोन्ही पाय पोटाशी दुमडून त्या बायकांची लगबग बघू लागली. हिंगोलीपासून बुलढाणा बरंच अंतर असल्यामुळे लग्नानंतर त्यांना बाय रोड यायला रात्र झाली. त्यात त्या तिघींची जेवणं लग्नातच झाली होती. इथे खूप रात्र झाली असल्यामुळे की काय, पण कोणी त्यांना जेवणासाठी विचारलं नाही. त्यांच्यासोबत तर त्यांच्या बहिणींची 2 8-10 वर्षाची मुलं पण होती. त्यामुळे त्या खडखडच्या आवाजाने आणि पोटातल्या कावळे डान्समुळे त्या सर्वांनाच हळूहळू जाग आली. ताई, हे लोक चहाला पण विचारणार नाही का? आपलं तर जाऊ दे, पण कमीत कमी या मुलांना तरी विचारायला हवं होतं. त्या बायकांना आंघोळ झाली की किचनमध्ये जाऊन तिथे थर्मासमध्ये भरलेला चहा कागदी कपात ओतून पिऊन घ्यायच्या आणि पुन्हा त्यांच्या कामाला लागून जायच्या. त्यांच्याकडे बघत छोटीने अमोलीला विचारलं, अगं मी पण कसं सांगू, मला पण कुठे काय माहीत आहे. अमोलीसुद्धा त्या सगळ्यांच्या वागण्याला थोडी वैतागली होती. थांब, मी जाऊन आपल्या सगळ्यांसाठी चहा घेऊन येते, त्यांची मोठी बहीण त्यांना म्हणाली आणि उठायला लागली तोच छोटीने तिला पुन्हा खाली बसवून घेतलं. अगं आपण पाहुणे आहोत ना, असं कसं काय त्यांच्या किचनमध्ये जाऊन आपल्या हाताने चहा भरून प्यायचा? त्यांच्यापैकी कुणी एवढं तर म्हटलं पाहिजे की तुम्हाला चहा लागेल तर तुम्ही कोणी तिथून भरून घ्या. तसं बघितलं तर छोटीचं म्हणणं बरोबर होतं, पण त्या मोठ्या बहिणीला दिसत होती ती तिची केविलवानं तोंड केलेली मुलं. त्यामुळे तिने छोटीचं ऐकलं नाही आणि ती किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी हाताने चहा भरून घेऊन आली. चहा पिल्यावर सर्वांच्या जीवात जीव आला. तशी छोटी पुन्हा अमोलीच्या मांडीवर डोकं ठेवत आडवी झाली. त्या ताईने आणि मुलांनी सुद्धा निर्लज्जासारखं लेटून घेतलं. आपली कोणी दखल घेत नाही तर आपण कशाला कोणाची दखल घ्यायची, असेच काहीसे विचार त्या सर्वांच्या मनात होते. थोड्या वेळाने हळद फेडण्याच्या कार्यक्रमाला सर्व बाहेर जमा झाले. तिथल्या पारंपरिक पद्धतीने 2 गंगाळमध्ये पाणी घेऊन एकमेकांवर गुळण्या टाकत हळद फेडण्यात आली. खरं तर ही पद्धत अमोलीला थोडी किळसवाणीच वाटली, पण आता जे आहे ते आहे, त्यात बदल होऊ शकणार नाही असा विचार करून जेव्हा तिला बाथरूममध्ये आंघोळीला पाठवलं तेव्हा तिने साबण रगडून रगडून आंघोळ करून घेतली. आंघोळीनंतर घरात अजून छोटे छोटे कार्यक्रम झाले. त्यानंतर सर्वांना नाश्ता देण्यात आला, पण अमोलीला मात्र सत्यनारायणच्या पूजेसाठी उपवास ठेवायला सांगितला गेला. हे घे ताई, खाऊन घे, इथे स्वतःच्याच हाताने घ्यावं लागेल, नाहीतर हे लोक आपल्याला भुकेला मारतील. नाहीतर काय, कमीत कमी नव्या नवरीचा तर विचार करायचा, तिला का अशा उपवासाची सवय असेल. बराच वेळ झाला होता, पण घरात पाहुणे जास्त असल्यामुळे त्यांची कामं आवरली जात नव्हती. त्यात पूजासुद्धा संध्याकाळी 4 वाजता ठेवली होती. मग तोपर्यंत तिचा उपवास असताना तिला कोणीही खायला दिले नाही. असं बघून छोटीने जाऊन तिथल्या देवघराजवळ ठेवलेल्या केळ्यांमधून 2 केळं आणली आणि ते केळं अमोलीच्या हातात ठेवत तिला म्हणाली. तिचीच री ओढत तिची मामे बहिणीने पण एक टोला लगावला. अमोलीनं सुद्धा आदल्या दिवशीची लग्नात जेवलेली होती, म्हणून तिने पण जास्त विचार न करता चुपचाप केळं खाऊन घेतलं. काय ग, लग्नात तर काही जास्त भांडे आले नाहीत, बहुतेक सगळा पैसाच करून घेतला असणार. काय एक एक लोक असतात. मी तर महेशसाठी यापेक्षा पण चांगलं स्थळ सुचवलं होतं, पण नाही, त्याला म्हणे हीच आवडली. अगं मी तर तिथे 2 मोठ्या पराती बघितल्या होत्या,
पण इथे मात्र अंधनामध्ये त्या काही दिसत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस आलेल्या वस्तूंमधल्या सुद्धा वस्तू बऱ्याच तिथेच ठेवल्या असतील. काय माहीत बाई, ताईने बरंच लांबचं गाव बघितलं, तर त्यांच्याकडे पद्धती असतील मुलीला आलेल्या वस्तू ठेवण्याच्या. नाही ग, तेवढं पण काही मोठं घर नाही म्हणे. खाऊन पिऊन सुखी आहेत. त्यामुळे बहुतेक वस्तूंचे पैसेच केले असतील. आता सध्या भरपूर लोक असंच करतात. आपल्या जवळच्या लोकांना तोंडाने सांगतात की तुम्ही वस्तू घेऊ नका, जे आहेत ते पैसेच टाका. काही काही तर पत्रिकेत पण खाली छापतात, कपड्यांचा आणि वस्तूंचा आहेर घेणार नाही. सत्यनारायणच्या पूजेकरता अमोली आणि महेश पाटावर बसले होते. समोर ब्राह्मण पाटावर बसून पूजा सांगत होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे महेश आणि अमोली ती पूजा करत होते. अमोलीला घ्यायला तिच्या माहेरची मंडळी आली होती. त्यामुळे महेशच्या जवळच्या नातेवाईकातील बायका त्या पाहुण्यांची आवभगत करण्यात गुंतल्या होत्या आणि या नवरदेव नवरीच्या मागे बसून महेशच्या शेजारच्या बायका त्यांच्या लग्नात आलेल्या आहेरावरून आपापली अक्कल पाजळत होत्या. छोटी एका बाजूला बसून ते सर्व ऐकत होती. आतापर्यंत तिच्या हे तर लक्षात आलं होतं की या लोकांचे विचार आणि त्यांचे विचार यांच्यात बराच फरक आहे, म्हणून वाद घालण्यात काही अर्थ नाही. आणि तसंही नवीन नवीन जुळलेलं नातं आहे, काय वाद घालायचा. अमोलीच्या कानावर जसं मागे बसलेल्या बायकांपैकी एकेकीचं बोलणं पडलं, तसं तिने एक वेळ मान वर करून महेशकडे बघितलं. पण त्याच्याकडे बघून तर त्याला काहीही फरक पडत नसल्यासारखं वाटलं. कमीत कमी त्याने एक वेळेस नजर रोखून त्या बायकांकडे बघितलं जरी असतं ना, तरी अमोलीला त्या बायकांच्या बोलण्याचं काहीच वाटलं नसतं. पण महेश तर काहीच रिॲक्ट होत नव्हता. मग त्याला सुद्धा असंच काही वाटत असेल का, असा एक विचार अमोलीच्या मनात चमकून गेला. नवीन घर, नवीन माणसं, नवीन रीतिरिवाज, पण त्या सगळ्यात अमोलीला स्वतःचं स्थान कुठे आहे, हा प्रश्न तिच्या मनात पहिल्याच दिवशी उभा राहिला. कधी कधी शब्द टोचत नाही, पण जवळच्या माणसाची शांतता मात्र मनावर खोलवर जखम करून जाते. पुढच्या भागात पाहूया, अमोली ही वेदना मनातच जळून ठेवेल की स्वतःसाठी पहिल्यांदा उभी राहील. जर तुम्हालाही अमोलीच्या भावना जाणवल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा भाग तुम्हाला सर्वात पहिले पाहायला मिळेल. तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे शब्द आम्हाला पुढे लिहायला बळ देतात. धन्यवाद.